बीपीटी थेरमचा यूज करून आपल्याला दोन प्रॉपर्टी ठिकाणी प्रूव्ह करायचे आहेत. त्याच्या अगोदर याचा कॉन्व्हर्स काय राहील, म्हणजे कॉन्व्हर्स म्हणतो आपण याचा, या प्रमेयाचा व्यत्यास. ओके, तर या प्रमेयाचा व्यत्यास या ठिकाणी आपल्याला यूज करता येईल. कुठं आपला प्रॉब्लेम्स वगैरे गणित वगैरे करायची गरज भासली तर सिद्ध तर आपल्याला आवश्यकता नाही आहे, मात्र जर गणित वगैरे करायची भासली तर गरज लागेल. स्टेटमेंट काय बनेल, समजा एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलला काय करते, जर एक लाईन या दोन साइडला इक्वल प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असेल तर, म्हणजे जर तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं, समजा पी क्यू आर ए बी. ओके, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल एक लाईन काय करते, दोन साइडला इंटरसेक्ट करते. ती कशी करते माहित नाही, थर्ड साइडला पॅरलल हे आपल्याला माहित नाही, इंटरसेक्ट करते. जर इंटरसेक्ट होत असेल आणि त्याचं जे काही इंटरसेक्ट झाल्यानंतर त्याचं काहीचा रेशो डिवाइड आहे, पार्ट्स आहे, ते जर इक्वल येत असतील, कसे पी ए डिवाइडेड बाय ए क्यू इज इक्वल टू पी बी डिवाइड बाय बी आर, हे जर इक्वल येत असतील, then we say to be, समजा ही लाईन L असेल, लाईन L is parallel to side QR. ओके, तर आपला म्हणता येते की ही लाईन या थर्ड साइडला काय आहे, पॅरलल आहे. हे आपण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी अशा ठिकाणी आपला थोडक्यात समजून घेत आहे. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. ओके, बीपीटी थेरमचा हा व्यत्यास आहे, कॉन्व्हर्स आहे की लाईन L ही पॅरलल आहे कोणाला, या थर्ड साइडला. तर याच्या प्रकारचं आपण ठिकाणी माहिती थोडक्यात घेऊ शकतो. किंवा जर इथं काय होतं, एक ट्रायंगल आहे, हे थेरम आहे आणि हा त्याचा कॉन्व्हर्स आहे. तर थेरम मध्ये काय होतं, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलला एक लाईन काय करते, दोन बाजूला इंटरसेक्ट करते आणि थर्ड साइडला पॅरलल आहे. देन शो दॅट की AP डिवाइड बाय PB इज इक्वल टू AQ डिवाइड बाय QC. इथं एक लाईन आहे, दोन साइडला इंटरसेक्ट करते, कुठे करते माहित नाही, अँड काय इज PA डिवाइड बाय AQ इज इक्वल टू PB डिवाइड बाय PBR. इट इज गिवन दॅट. ओके, देन शो दॅट लाईन L इज अ पॅरलल साइड QR. मग तुम्हाला या ठिकाणी शो करायचं आहे की हे पॅरलल आहे. हे या पीपीटीचा काय ठिकाणी व्यत्यास आहे किंवा कॉन्व्हर्स ऑफ पीपीटी थेरम आहे. ओके, त्याचा यूज करून या ठिकाणी तुम्हाला बरेच गणित या ठिकाणी करता येतात किंवा सोडवता येतात. नाव प्रूव्ह दॅट अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीज. तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत अँगल बायसेक्टर्स प्रॉपर्टी. ओके, कोन दुभाजकाचा गुणधर्म याला म्हणतो आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म. तर त्याच्यामध्ये काय आहे ना, थोडक्यात अगोदर रफली समजून सांगतो, जास्त वेळ नाही गेला आज. ओके, डबल. आणि हा थेरम विचारला जाऊ शकतो, प्रॉपर्टी तुम्हाला याच्यावरती प्रॉब्लेम्स पण असू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुमच्याला थेरम पण विचारला जाऊ शकतो. तर काय ट्रायंगल आहे खालच्या सारखाचा आपला. ओके, अँगल बायसेक्टर कशाला म्हणतात आपल्याला माहित आहे की जो एखाद्या अँगलचे काय करतो या ठिकाणी बायसेक्ट करतो एखाद्या अँगलला. समजा आपल्याकडे ABC हा ट्रायंगल आहे. ओके, किंवा कशा प्रकारचा आपण ट्रायंगल काढू शकतो. तो काय करतोय, पुढच्या बाजूला ठिकाणी अशा दोन भागामध्ये काय करतोय, डिवाइड्स करतोय. ओके, कोणत्या AD आणि दुसरा आहे DC. कोणते भाग असतील ते आपल्याला माहित नाही, असे दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. तर अँगल बायसेक्टरच्या प्रॉपर्टीला असं म्हणायचं आहे की हा त्रिकोण आहे, इन ट्रायंगल ABC. ओके, रे कोणता रे, BD
is angle bisector of angle ABC. ओके, ABC चा काय ठिकाणी अँगल बायसेक्टर आहे. मग अँगल बायसेक्टर झाल्यानंतर काय करतो तो पुढच्या साईडला हा अँगल बायसेक्टर आपण ड्रॉ केला तर हे त्याच्या अपोजिट साईडला काय करतोय कुठे ना कुठे इंटरसेक्ट करतोय. त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय की तो AC या साईडला D या पॉइंट मध्ये काय करतोय इंटरसेक्ट करतोय. त्यामुळे दोन पार्ट्स तयार होतात, एक AD पार्ट्स आणि दुसरा DC पार्ट. ओके, मग यांचा रेशो कोणाचा AD डिवाइड बाय DC इज इक्वल टू उरल्या जे काय दोन रिमेनिंग साइड आहेत ओके उरल्या दोन ज्या काही दोन बाजू आहेत त्यांचा रेशो म्हणजे कोणती बाजू या ठिकाणी BA डिवाइड बाय BC हे एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये येतात. हे आपल्याला सिद्ध करून सांगायचं आहे. कोणाचा की एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एक अँगल बायसेक्टर काढला. अँगल बायसेक्टर काय करणार ठिकाणी अपोजिट साइडला इंटरसेक्ट करणार आणि अँगल काय करणार ठिकाणी अपोजिट साइडला इंटरसेक्ट करणार आणि त्यामुळं त्या साइडचे दोन पार्ट्स तयार होणार. हे आपण ट्रायंगल मध्ये काढला, ट्रायंगल ABC काढला आणि अँगल B चा आपण अँगल बायसेक्टर काढला म्हणजे दोन अँगल या ठिकाणी काय कॉन्ग्रंट आहे. तर त्याच्या अपोजिट साइडला म्हणजे AC ला तो इंटरसेक्ट केला आहे D या पॉइंट. D या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाल्यामुळे त्याचे दोन पार्ट्स या ठिकाणी तयार झाले. कोणते कोणते, एक AD आणि दुसरा DC. ओके, आणि म्हणून त्या दोघांचा रेशो पार्ट तयार झालेल्या पार्टचा रेशो म्हणजे AD डिवाइड बाय DC इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा रेशो. रिमेनिंग टू साइड्स कोणत्या राहिल्या या ठिकाणी BA डिवाइड बाय BC. तर यांचा रेशो या ठिकाणी एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि ते आपण ठिकाणी सिद्ध करणार. त्यासाठी आपल्याला लागणार कन्स्ट्रक्शन वगैरे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत. म्हणजे नेमकं थेरम काय आहे याचा थीम या ठिकाणी थोडक्यात मी समजून सांगितलं आहे. याचा स्टेटमेंटचा अर्थ काय आहे तर एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एक आपण अँगल बायसेक्टर काढला. अँगल बायसेक्टर काढल्यामुळं त्याची जी काही अपोजिट साइड आहे ती काय होते या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्यामुळे डिवाइड्स होते. त्याचे दोन भाग तयार होतात. एक अखंड बाजू असणार आहे, त्याचे दोन पार्ट्स तयार झाले. त्या दोन पार्टचा रेशो तयार घेतला आपण AD डिवाइड बाय BC. हा प्रोपोर्शन मध्ये असतो रिमेनिंग टू साइडच्या रेशोच्या. मग रिमेनिंग टू साइड कोणत्या उरल्या आपण उरल्या दोन बाजू, एक BA आहे आणि दुसरी BC आहे. ओके, ह्या दोन बाजूचा रेशो हे एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये असतात. हे आपण थोडक्यामध्ये सिद्ध करून पाहू शकतो. नाव तर आपली काय प्रॉपर्टी आहे त्यानुसार आपण या ठिकाणी सिद्ध करून पाहणार आहोत. ओके, डायरेक्टली वेळ बराच चालला तर हे थोडक्यात समजून घेतलं. डायरेक्ट मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो. आता नेमकं थीम तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल आपल्याला काय करायचं. ओके, तर गिवन मध्ये काय काय आहे तर एक ट्रायंगल आहे, हे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे आपण नंतर काढतो. त्याला नाव दिलं आपण ABC, इथं आपण नाव दिलं D. हा अँगल बायसेक्टर आहे. ओके, तर फक्त एवढीच माहिती घेऊ आपण. इन ट्रायंगल ABC रे कोणता रे AD इज angle
बायसेक्टर्स ऑफ अँगल BAC. BAC चा काय त्या ठिकाणी अँगल बायसेक्टर आहे. ओके, तर हा काय करतोय, साइड BC ला इंटरसेक्ट करतोय. ओके, रे BD इंटरसेक्ट साइड BC ॲट पॉइंट D या पॉइंट मध्ये काय करतो या ठिकाणी इंटरसेक्ट करतोय. म्हणून याचे दोन पार्ट्स तयार झाले, एक BD आणि दुसरा DC. याचं आपलं पुढं काम आहे. मग आपल्याकडे टू प्रूव्ह करूया आपण याचा. टू प्रूव्ह काय लिहायचं आपल्या ठिकाणी, हे जे काही डिवाइड झालेल्या साईडचा रेशो आहे म्हणजे BD डिवाइड बाय DC इज इक्वल टू वरल्या दोन साईडचा रेशो कोणत्या आहे त्या ठिकाणी, AB डिवाइड बाय सांगा AC. हे आपला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजेच एक अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे हे दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यामुळं अँगल बायसेक्टरच्या नंतर जे काही वर इंटरसेक्ट झाल्यामुळं याचे जे काही दोन हे तयार झाले, ओके, पार्ट्स तयार झाले, त्यांचा रेशो म्हणजे BD डिवाइड बाय DC इज इक्वल टू उरलेल्या टू रिमेनिंग साईडचा रेशो म्हणजे AB डिवाइड बाय AC असा ठिकाणी आपला पाहता येते. थोडक्यात ठिकाणी आपला कन्स्ट्रक्शन लागतो, रचना करून घ्यावं लागणार आपल्या ठिकाणी. याला साध्य म्हणतात आपण, हा पक्ष झाला. ओके, तर काय करणार ठिकाणी, ड्रॉ पॅरलल लाईन. ड्रॉ पॅरलल लाईन टू रे AD passing through point C and intersect extended side BA at point E. ओके, ला एक्सटेंड केला आपण कोणाला, BA ला, आणि त्यानंतर ह्याच्यातून आपण पॅरल लाईन काढली. ओके, कोणाला, AD ला पॅरल आहे आणि याला नाव दिलं आपण इथं E. ओके, एवढं आपल्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करून घेतलं. ड्रॉ पॅरल लाईन टू रे AD passing through point C and intersect extended side BA at point E. ओके, आता जाऊया या ठिकाणी प्रूफ कडं, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपला. म्हणजे काय केलं आपण, AD ला एक पॅरल काढलं जे की पॉइंट C मधून पासिंग थ्रू झालं पाहिजे आणि पुढे जाऊन जे काय आपण जर सरळ BA वाढवला तर त्या साईडला या ठिकाणी इंटरसेक्ट झालं पाहिजे. त्या पॉइंटला नाव दिलं आपण या ठिकाणी E. ओके, तर नाव या ठिकाणी आपण काय करूया, दोन साईड पॅरल आहे. ओके, तर प्रूफ मध्ये जाऊया आपण सरळ असं गृहीत धरूया, रे AD पॅरलल CE and BE is transversal. BC ला आपण ट्रान्सव्हर्सल पकडलं तर काय होईल या ठिकाणी, अँगल BAD कॉन्ग्रुएंट अँगल AEC, इथला अँगल आणि इथला अँगल एकमेकाला काय होतील या ठिकाणी, कॉन्ग्रुएंट होतील. ओके, कसं का हो,
करस्पॉन्डिंग अँगल. कोणते अँगल? करस्पॉन्डिंग अँगल, एकमेकाचे संगत कोण आहे. त्यानंतर अजून पुन्हा एक बार फक्त रे ईडी पॅरलल सीई अँड फक्त आपण काय करूया, AC इज ट्रान्सव्हर्सल. AC इज ट्रान्सव्हर्सल. AC ही ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजेच इथला अँगल आणि इथला अँगल एकमेकाचे कॉन्ग्रुएंट होतील. कोणानुसार? अल्टरनेट अँगलनुसार. ओके. ऑन अँगल DAC कॉन्ग्रुएंट अँगल ECA किंवा ACE कोणत्याही जमते या ठिकाणी. कसं काय? याला 2 नंबर नाव दिलं आपण अल्टरनेट अँगल. ओके. बट काय दिलं या ठिकाणी आपला, हे 2 अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. बट BAD कॉन्ग्रुएंट अँगल CAD किंवा DAC गिवन पक्ष आहे DAC. जर असं होत असेल, ओके, ह्याला आपण नाव दिलं 3. ओके. 1 2 3 4 1 2 3 यांचा जर आपण विचार केला तर काय भेटते या ठिकाणी आपला BAD ची व्हॅल्यू, BAD हा याच्यावर आहे, हा याच्यावर आहे आणि हे 2 कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे याचा अर्थ हे 2 कॉन्ग्रुएंट होतील एकमेकाला. ओके. असं लिहिता येईल आपला. ओके. देअरफॉर फ्रॉम 1 2 3 ओके 1 2 3 4 वरून आपलं असं लिहिता येते. काय लिहिता येते या ठिकाणी? अँगल EC कॉन्ग्रुएंट अँगल ECE. ओके. याला आपण नाव देऊया 4. जर हे 4 नाव घेतल्यानंतर आपण जाऊया त्या ठिकाणी इन ट्रायंगल ACE. ACE म्हणजे काय झालं या ठिकाणी? साइड AC कॉन्ग्रुएंट साइड E. कारण का हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट झाले, हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे यांच्या अपोजिट साइड काय होतील आणि एकमेकाला कॉन्ग्रुएंट होतील. ओके. कसं का? साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. याला आपण 5 नंबर नाव देऊन इथंच ठेवूया. नाव आता या ठिकाणी इन ट्रायंगल जे काही मोठा ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल? BCE हा मोठा ट्रायंगल का पाहिला आपण. ओके. हा एवढा याच्यामध्ये गेला आपण. याच्यामध्ये काय करता येते? बाय युजिंग, कारण का याच्यामध्ये AD पॅरलल काय ठिकाणी AC आहे, म्हणजे या ठिकाणी आपला BPT थेरम यूज करता येतो. कारण ऑलरेडी आपण घेतानाच काय घेतलंय? AD इज पॅरलल टू EC. म्हणून बाय युजिंग BPT थेरम, BPT थेरमचा आपण यूज केला तर काय होऊ शकते ठिकाणी? BD डिवाइड बाय DC इकडल्या साईडचा रेशो, तिकडं BA डिवाइडेड बाय AE. ओके. तर ज्या ठिकाणी AE आहे त्या ठिकाणी आपला AC नेऊन ठेवता येते. ओके. फ्रॉम 5 and 6 from 5 and 6 इक्वल्स राहील BD डिवाइड बाय DC. हे BA ला आपण AB लिहू शकतो. AB ह्या AE ला आपण रिप्लेस करणार. ओके. इथला याच्या ठिकाणी येणार AC. AE च्या ऐवजी आपण AC ला रिप्लेस करत आहोत AC. ओके. तर अशा प्रकारचा हेन्स प्रूफ. फक्त आपण एवढा जे इथपर्यंत जे खटाटोप केला तो फक्त AC कॉन्ग्रुएंट AE दाखवण्यासाठी. ओके. आयसोसेलेस ट्रायंगल थेरमच्या नुसार आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवलं. तर काय काय केलं आपण? अगोदर गिवन लिहिलं. गिवन मध्ये काय?
एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एक अँगल बाय एखाद्या अँगलचा अँगल बायसेक्टर काढला, तो अपोजिट साईडला काय करतो ठिकाणी इंटरसेक्ट करतोय वगैरे वगैरे. त्यानंतर टू प्रूव्ह केला आपण BD डिवाइड बाय DC इज इक्वल टू AB डिवाइड बाय AC. आपण जे काही सांगितलं होतं की त्या अँगलनं पुढच्या साईडला जेव्हा इंटरसेक्ट करतो जे दोन पार्ट्स तयार होतात, म्हणजेच BD डिवाइड बाय DC आणि उरल्या दोन साईड, उरली कोणती दोन साईड, AB अँड AC, या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो. ओके, BD डिवाइड बाय DC इज इक्वल टू AB डिवाइड बाय AC हे एकमेकाला कॉन्व्हर्ट असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. त्यासाठी आपल्याला एक छोटीशी काय लागत होती, कन्स्ट्रक्शन लागत होते, म्हणून आपण कन्स्ट्रक्शन घेतली. काय कन्स्ट्रक्शन, ड्रॉ पॅरल लाईन टू रे AD passing through the point C and intersect the extended side BA at point E. ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी काय केलं आपण, एक कन्स्ट्रक्शन पार्ट्स तयार केला आणि तयार करून घेतलं आणि मग सुरू केलं आपण एकच गोष्ट, काय की AD पॅरल आहे CE आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली, त्यासोबतच पुन्हा AD पॅरल AC आणि ट्रान्सव्हर्सल घेतली आपण AC. ओके, आणि अशा घेतल्यानंतर हे अँगल याच्याशी कॉन्ग दाखवला, हा अँगल याच्याशी कॉन्ग दाखवला, बट इट इज गिवन दॅट दोज अँगल कॉन्ग्रुएंट, देअरफॉर म्हणून हे दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट होतील. जर हे दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट झाले तर ह्या दोन साइड एकमेकाला कॉन्ग्रुएंट होतील. ओके, जर ह्या दोन साइड एकमेकाला कॉन्ग्रुएंट झाल्या तर त्या ट्रायंगल हा आयसोसेलेस ट्रायंगल होईल. आपण इथे ठेवून टाकलं आणि मग डायरेक्ट सरळ ट्रायंगल BCE ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये आपण काय केला, बाय युजिंग BPT थेरम. कालचा जो काय BPT थेरम होता, आपण जर ह्याला डिवाइड करणार, जर ही साइड जर थर्ड साइडला पॅरल असेल तर इकडच्या साइडचा होणारा रेशो म्हणजे BD डिवाइड बाय DC हा इज इक्वल टू असतो कोणाच्या, BA डिवाइड बाय BE च्या, AE च्या. आपण ते लिहून टाकलं बाय युजिंग BPT थेरम. बट AE च्या ऐवजी आपण AC या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आणून ठेवलं होतं, मग त्याला रिप्लेस केलं आणि शेवटी हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारचा आपला छोटीशी अँगल बायसेक्टर नावाची प्रॉपर्टी आपण काय केली, सिद्ध केलेली आहे. ओके, डबल एक वेळेस रिवाइज करून बघा. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे, खूप सोपी आहे, थोडक्यात समजून घेतली, एक दोन वेळेस येऊन बघितली, पाठांतर करण्याच्या ऐवजी आपण समजून अंडरस्टँड करून घेतली. अंडरस्टँड करून घेऊन जर आपण एखाद्या वहीवरती एखाद्या पेजवरती आपण पुन्हा एक बार जर करत राहिलो तर अतिशय सोपं होते. एक वेळेस हिंट करून जर थोडक्यात समजून घेऊन जर आपण जास्त वेळ करत बघितलं किंवा करत राहिलं तर खूप चांगलं या ठिकाणी समजते. ओके, धन्यवाद.